तुम्ही क्राईम पेट्रोल सावधान इंडिया हे टीव्हीवरील शो बघतच असाल। यामध्ये बहुतांश एपिसोड हे आपणाला विवाहबाह्य संबंधावर आधारितच बघायला मिळतात। पती पत्नी प्रियकर आणि त्यांचं नातं, यातून निर्माण होणारा संघर्ष, तिघांपैकी एकाचा तरी होणारा हमखास खून हे सर्रास पाहायला मिळतं। आता अशीच एक धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये घडली आहे। नेमका काय आहे हा धक्कादायक प्रकार हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रविराज कांबळे आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। गडहिंग्लज तालुक्यातील कसबा नुलगाव या गावातील भीमगोंडा देसाई यांचं कुटुंबीय गडहिंग्लज शहरातील पाटणे सिमेंट पाईप परिसरात राहतं। कुटुंबातील अमर भीमगोंडा देसाई हे 39 वर्षीय जवान भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत। त्यांच्या पत्नी तेजस्विनी, मुलगा आणि मुलगी असा सुखी परिवार आहे। सुखी संसार चालू असतानाच पत्नीला प्रियकराचा लळा लागला आणि तेजस्विनीने अमरचा केसाने गळा कापला। त्याचं झालं असं, अमर देसाई हे भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत। सैन्यातून सुट्टी मिळाल्यानंतर ते गावी यायचे। गडहिंग्लजमध्ये त्यांनी मोठा बंगला बांधलाय। त्यांनी पत्नी आणि 2 मुलांना काहीच कमी पडू दिलं नाही। सगळं काही सुखरूप चालू होतं, मात्र नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं। अमर बाहेर गावी असायचे। याचाच फायदा घेत दरम्यानच्या काळात पत्नी तेजस्विनीचं माहेरच्या हेब्बाळ इथल्या सचिन परशुराम राऊत या तरुणाशी सूत जुळलं। दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या। एकमेकांचा विरह सहन होईना म्हणून त्यांनी दोघातला तिसरा काटा दूर करायचा प्लॅन आखला, पण त्यांचा तो प्लॅन अखेर फसला। 1 जुलैपासून अमर हे गावी गडहिंग्लजमध्ये सुट्टीवर आले होते। तेव्हापासून घरातील छोटी मोठी कामे करत होते। दरम्यान 18 जुलैला रोजची कामे आटोपून रात्री 9:30 वाजता अमर बेडरूममध्ये झोपले होते। यावेळी अगोदरच त्यांना जीवे मारण्याचा प्लॅन करून बसलेल्या तेजस्विनी आणि तिच्या प्रियकर अमरने त्यांचे हातपाय बांधले, डोळ्यावर पट्टी बांधली आणि जबरदस्तीने विषारी तणनाशक त्यांच्या नाकातोंडाद्वारे पाजले। सुटकेसाठी त्यांची धडपड चालू होती। त्यांनी आरडाओरड केली, त्यामुळे कुटुंबियांसह शेजाऱ्यांनी अमरच्या बंगल्यात धाव घेतली। बेडरूममध्ये धक्कादायक प्रकार निदर्शनास आला। अमरने पत्नी व तिच्या साथीदाराने हे कृत्य केल्याचं उपस्थितांना सांगितलं। त्याच क्षणी उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत लपून बसलेल्या तेजस्विनीच्या प्रियकराने घटनास्थळावरून पळ काढला। दरम्यान अमरचं शरीर काळं निळं पडू लागलं होतं। शेजारच्या नागरिकांनी तात्काळ त्याला उपचारासाठी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात आणलं। त्यानंतर कोल्हापुरातील CPR रुग्णालयात पाठवलं, मात्र प्रकृती चिंताजनक बनल्याने पुण्यातील आर्मी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं। या ठिकाणी तब्बल 17 दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती। अखेर ती व्यर्थ ठरली आणि शनिवारी 3 ऑगस्टला त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। सोमवारी अमरच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। वडिलांचं मृत शरीर पाहून 10 वर्षाचा मुलगा आणि 6 वर्षाच्या त्यांच्या मुलांनी हंबरडा फोडला। आपल्या आईने केलेल्या या काळ्या कृत्यामुळे ही मुलं बापाविना पोरकी झालीत। मृत्यू अगोदर काही दिवसांपूर्वी अमर देसाईंनी आपल्या पत्नीचे काळे कारनामे व्हिडिओद्वारे सैन्य दलातील वरिष्ठांना सांगितलेत। यानी कि भीमगोंडा रामगोंडा देसाई ये पढ़ाएंगे साहब मेरे बच्चों को, मैं दूसरे के हाथ में नहीं दूंगा, क्योंकि उनको मेरे बीबी से यानी तेजस्विनी और दूसरे आदमी से मेरे को खतरा है साहब। तो मैं तो जा रहा हूँ साहब ज़िंदगी से, लेकिन उनका अच्छा होना चाहिए साहब। तो ये मैं आपसे वीडियो कॉलिंग थ्रू आपसे मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ साहब, प्लीज़ आप सोचिए और मुझे सहायता कीजिए। राम राम साहब। दुसरीकडे तेजस्विनीला घटनास्थळावरूनच पोलिसांनी तात्काळ अटक केली, तर तिच्या फरार प्रियकराने 19 जुलैला विष प्राशन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यावर बेळगावमधील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जवान अमर देसाई यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर तेजस्विनी व तिच्या प्रियकर सचिन विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र घडलेल्या या प्रकारामुळे अमर देसाईंच्या मुलांची वाताहत झाली आहे। तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या तारा न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।